नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा केक बनवणार आहोत जो जितका दिसायला सुंदर आहे तितकाच खाण्यासाठी आरोग्यदायी आहे। घरातल्या लहान मुलांचा वाढदिवस असो किंवा गोड खाण्याची इच्छा, बाहेरचा मैदा आणि क्रीम असलेला केक आणण्यापेक्षा हा रवा मँगो केक नक्की ट्राय करा। विशेष म्हणजे यात आपण साखर नाही तर खडी साखर वापरली आहे। सर्वात आधी आपण घेणार आहोत रवा, कारण आपल्याला हा केक हेल्दी बनवायचा आहे। साखरेऐवजी आपण यात खडी साखर वापरली आहे आणि जी आरोग्यासाठी थंड आणि चांगली असते। आता वेळ आहे आपल्या किंग ऑफ फ्रूट्सची, रसाळ आंब्याचा गर, आणि आपण या रव्यामध्ये मिक्स करणार आहोत। तर इथे आपण खडीसाखर आणि आंबा मिक्सरला लावून बारीक छान करून पेस्ट करून घ्यायची। व्हिडिओमध्ये नीट बघा, हा जो गडद पिवळा रंग दिसतोय ना, तो पूर्णपणे नॅचरल आहे। आपण यात एक थेंबही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही। आंब्याचा नॅचरल पिवळा धम्मक रंगच या केकला बेकरीसारखा लुक देतोय। आता आपण याच्यामध्ये अर्धा वाटी दही आणि थोडं तेल टाकणार आहोत। यात आपण घालणार आहोत थोडी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, ज्यामुळे आपला केक छान फुलेल। आणि हो, याला अजून शाही बनवण्यासाठी आपण यावर घालणार आहोत भरपूर बदाम। बदामाचे काप जेव्हा दाताखाली येतात तेव्हा या केकची चव अजूनच वाढते। आता हे मिश्रण आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, कारण की दही आणि रवा मिक्स झाल्यावर ती मस्तपैकी फुगेल। ओव्हन नाही म्हणून काळजी करू नका, आपण हा केक आपल्या साध्या कुकरमध्ये बनवणार आहोत। कुकरच्या तळाशी स्टँड ठेवायचं आणि आपलं केकचं भांडं यात ठेवायचं। बरोबर 30 मिनिटे मध्यम आचेवर याला बेक होऊ द्यायचं। कुकरची शिट्टी काढायला विसरू नका बरं का। 30 मिनिटानंतर बघा काय जबरदस्त सुवास सुटतोय। आपला रवा मँगो केक तयार आहे आणि यावर आपण लावणार आहोत आपली स्पेशल दह्याची क्रीम। आंब्याचा पल्प आणि दह्याचा चक्का वापरून बनवलेली ही क्रीम या केकला पूर्णपणे कंप्लीट करते। हा केक इतका रसाळ झाला आहे की तुम्ही बाहेरचा केक कायमचा विसरून जाल। हा केक स्वरासाठी बनवलेला आहे। स्वरा आणि आमची फॅमिली हा केक पाहून खूप खुश झाली। बाहेरची भेसळ खाण्यापेक्षा ही घरी बनवलेला शुद्ध केक खाऊन जो समाधान मिळतं ते काही वेगळंच असतं। स्वराने तर हा केक खूप एन्जॉय केला। आम्ही ठरवले की सण असो वा वाढदिवस, आपण हेल्दी लाईफस्टाईलकडे वळायचं आणि आपल्या माणसांच्या आरोग्याची काळजी घ्यायची। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश फक्त रेसिपी दाखवणं नव्हता, तर तुमच्यापर्यंत एक आरोग्यदायी संदेश पोहोचवणं होतं। तुम्हाला हा आमचा प्रयत्न आणि स्वराचा वाढदिवस स्पेशल केक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इतरही पालक आपल्या मुलांसाठी असा हेल्दी पर्याय निवडतील। व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करून ठेवा आणि आपल्या व्हीएनके परिवाराचा भाग होण्यासाठी आता सबस्क्राईब करा। तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन देतं। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। जय श्री कृष्ण।